एकदा खाल तर परत परत याल, चवीचं खाणार त्याला आम्ही देणार। ओम श्री गुरु माऊली मसाले। मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा, चटणी फक्त ओम श्री गुरु माऊलीची। आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल, विविध प्रकारच्या शेवया मिळतील, विविध प्रकारच्या रश्श्यांसाठी लागणारे वाटण मिळेल। आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो। विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी विद्यालयाजवळ, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। दी विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक मार्च 2026 ला लाभांश वाटप करणार। दी विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न। विटा येथील दी विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा या बँकेची 89वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात जय मल्टीपर्पज हॉल, मायनी रोड, विटा येथे संपन्न झाली। यावेळी अविनाश जोशी, सेवानिवृत्त रिझर्व्ह बँक अधिकारी व नारायण बोर्गीकर यांनी उपस्थित सेवकांना मार्गदर्शन केले। प्रास्ताविक व उपस्थित सभासदांचे स्वागत व्हाईस चेअरमन उत्तम बापू चौथे यांनी केले। अहवाल सालांमध्ये दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजलीचा ठराव बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष वैभव मेत्रे यांनी मांडला। सभेच्या प्रारंभी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर व बँकेचे संस्थापक सदस्य यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ गंगाधरप्पा लकडे व इतर मान्यवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सभेचे पुढील कामकाज सुरू झाले। प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण बाबर यांनी सभेच्या नोटिसीचे वाचन केले। यावेळी चेअरमन विनोद गुळवणी यांनी बँकेचे संस्थापक सदस्य तसेच बँकेचे प्रेरणास्थान स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना विनम्र आदरांजली अर्पण केली। यावेळी मनोगत व्यक्त करताना विनोद गुळवणी म्हणाले, सन 2005 सालापासून बँकेचा वाढत गेलेला तोटा 16-17 कोटीपर्यंत गेला। तो मार्च 2025 अखेर 4 कोटी 35 लाख राहिलेला असून CRAR 16 कोटी 88 लाख व नेटवर्थ सुमारे 14 कोटी झाली आहे। शासकीय लेखपरीक्षणात बँकेस ऑडिट वर्ग मिळाला आहे। आपणा सर्वांचा भक्कम पाठिंबा आणि अढळ विश्वासाच्या शिदोरीवर बँकेने गेल्या 18-20 वर्षाच्या कठीण अवघड काळात अडीअडचणींना सामोरे जात पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेण्यात बँक यशस्वी झाली आहे। रिझर्व्ह बँकेची सुपरवायझरी ऍक्शन फ्रेमवर्क SAF रेस्ट्रिक्शन्स बंधने निर्बंध दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी उठवण्यात आली असून त्याचप्रमाणे विटा बँक रिझर्व्ह बँकेच्या फिनान्शियल साऊंड अँड वेल मॅनेज्ड या वर्गवारीमध्ये समाविष्ट झाली आहे। या पाठीमागे आपणा सर्व सभासदांचे योगदान अविस्मरणीय आहे। येणाऱ्या मार्च 2026 अखेर सर्व संचित तोटा संपवून सभासदांना लाभांशाची भेट 100% देऊ। या सभेस विद्यमान संचालक मंडळातील सर्व सदस्य, खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, शिवाजीराव कलडोणे, बाळासो कोकिळ, अभय भंडारी, माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण कोरे, माजी संचालक दीपक खलिपे, माजी शाखा सल्लागार अशोक पवार, प्रकाश गडगे, श्रीकृष्ण देशपांडे, गुलाब हुसेन तांबोळी, गजानन कोठावळे, अमरनाथ दळवी, विजय गोरे, कैलास स्वामी, पुरुषोत्तम काकडे, लेखापरीक्षक योगेश येळावीकर जोशी CA, BOM सदस्य संजय सोमण, महेश शानबाग, सुभाष नेवासकर तसेच शहरातील मान्यवरांपैकी विवेक गुळवणी आबा, डॉ. मेघा गुळवणी, अविनाश बाबर, रघुनाथ दिवटे, विनय गुळवणी, चंद्रकांत महाजन, सुरेश पाटील, श्रीकांत रिसवडे, शशिकांत कोरे, राजेंद्र पाठक, रामचंद्र कोकाटे, सोहम भंडारे, संजय कोकिळ, सुनील गुळवणी, सुधीर पोद्दार, वैभव राजहंस, संजय लकडे आणि बहुसंख्य सभासद महिला वर्ग उपस्थित होता।